अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 10 जुलै 2025 वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुवार आणि गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा वार. तर आपण बघा, वर्षभरात गुरूंच्या सानिध्यात राहून जो ज्ञान प्राप्त केला आहे त्याचा अनुकरण करून आपली सेवा गुरुचरणी अर्पण करण्याचा हा अत्यंत आणि गुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा दिवस. म्हणजेच काय तर गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही उपाय आणि त्याचबरोबर सेवा जर केल्या तर त्याचं फळ जे आहे ते नक्कीच प्राप्त होत असतं. कुठलेही उपाय त्याचबरोबर सेवा करताना अगदी मनापासून बघा विश्वासाने जर केली तर त्याचे फळ जे आहे ते नक्कीच मिळत असतं. तर आपले गुरु कोण असतात तर बघा, प्रथम गुरु हे आपले आई वडील असतात आणि त्याचबरोबर ज्ञान मिळालेले असतं. दीक्षा मिळते ते देखील आपले गुरुच असतात. गुरु म्हटलं तर बघा, गुरु अगदी लहान असो किंवा मोठा, अगदी कोणीही गुरु असू शकतो. बघा, दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले होते. तर तुम्ही आम्ही एक तरी गुरु का बरं नको करायला. तर बघा, आपल्या सर्वांचे गुरु हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहे. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण महाराजांची सेवा करणारच आहोत आणि त्याचबरोबर सायंकाळी असा एक घराबाहेर दिवा लावायचा आहे. त्यामुळे गुरुकृपा होईल, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येईल. घरातील दरिद्रता कायमची बघा, त्याचबरोबर दरिद्रता शत्रूंचा नाश होईल. तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. तर बघा, कसा दिवा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमा हा गुरु आणि शिष्याचा दिवस आणि या दिवशी आपल्याला सायंकाळी असा एक घराबाहेर दिवा लावायचा आहे. त्यामुळे गुरुकृपा तर होईलच, त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथ ज्यांनी वाचलेला आहे त्यांना माहीत असेल. गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेलं आहे, एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, परंतु जर गुरु कोपला तर ईश्वर देखील वाचू शकत नाही. त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपले गुरु म्हटलं तर सर्वात पहिले आपले आईवडील असतात, आपले शिक्षक असतात. तसेच ज्यांच्याकडून आपण ज्ञानाची प्राप्ती केलेली असते, ज्यांच्याकडून दीक्षा घेतलेली असते, तर ते देखील आपले गुरुच असतात. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बघा, या अगदी श्रद्धेने भक्तीने अनेक लोक बघा माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची पूजा करतात. त्याचबरोबर बृहस्पतीची देखील पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी बृहस्पतीची पूजा केल्यानं पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे गुरुग्रह जो आहे तो देखील मजबूत होतो. त्याचा बघा, गुरुग्रह ज्यांचा मजबूत असतो त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती देखील मजबूत असते. म्हणूनच या दिवशी बघा, गुरुग्रह मजबूत करण्यासाठी बृहस्पतीची या दिवशी आवर्जून पूजा केली जाते, जेणेकरून आर्थिक स्थिती सुधारते, जीवनातील संकट कष्ट अडचणी दूर व्हावे, घरात सुख शांती नांदावी. म्हणून या दिवशी बघा, आपल्याला साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण ही जी तिथी आहे तिला माता लक्ष्मीला बघा समर्पित आहे. माता लक्ष्मीची सेवा अर्थात बघा, घरातील जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही सेवा केली तरी चालेल. त्याला बघा, श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता, नवार्णव मंत्र म्हणू शकता, किंवा बघा त्याचबरोबर श्री महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते पठण करू शकता. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, देवीचा टाक असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यावर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकता. अत्यंत प्रभावी ही सेवा आहे आणि माता लक्ष्मीची आवडती सेवा आहे.
त्याचबरोबर गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या गुरूंची सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यात तुम्ही बघा, मूर्ती असेल तर अभिषेक करा, नैवेद्य अर्पण करा. श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ या दिवशी आवर्जून पठण करा. त्यानंतर बघा, गुरुचरित्रातील तुम्ही 15वा अध्याय वाचू शकता, 14वा 18वा अध्याय वाचू शकता. त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्र जप करू शकता. अगदी बघा, जितकी जमेल तितकी या दिवशी सेवा तुम्ही करायची आहे. गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी महाराजांना भेट म्हणून द्या. जेवढी जमेल तेवढी सेवा स्वामीचरणी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर हा उपाय देखील करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 3 सांजेला करायचा आहे. हा उपाय तर तुम्ही गुरुपौर्णिमेला केला तर स्वामी कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने सर्व शत्रूंचा नाश होईल. शत्रूंचा त्रास जो आहे तो देखील याने दूर होईल. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तर काय करायचं आहे, त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. बघा, ती आधी वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. अगदी दिवाळीत आपण जी मातीची पंती यूज करतो ती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर दुहेरी कापसाच्या वातीची एक वात बनवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद जी आहे ती टाकायची आहे. त्याचबरोबर वात जी आहे त्या वातीचा लाल रंगाची वात बनवायची आहे. म्हणजेच त्या कापसाला तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती लाल रंगाची करायची आहे. आणि त्यानंतर बघा, कापसाच्या वातीला थोडंसं कुंकू लावून घेतलं तरी चालेल. नंतर हा दिवा जो आहे तो एका प्लेटमध्ये थोडीशी हळद टाकून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. किंवा अगदी तुम्ही तिथे ठेव आणि नंतर जरी प्रज्वलित केला तरी चालेल. त्याचबरोबर बघा, तुम्हाला प्रज्वलित करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त बघा हा मंत्र म्हणून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी, शत्रूंचा नाश होण्यासाठी. घराचा मुख्य जो दरवाजा आहे तो दरवाजा म्हणजे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथे बघा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. घरामध्ये बघा, लक्ष्मी, अलक्ष्मी, मित्र, शत्रू, गरिबी हे सर्व काही घराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करत असतो. म्हणून हा तिथे दिवा बघा, तुम्ही घरात एंट्री करताना उजव्या साईडला आणि घरातून बाहेर पडताना तुमच्या डाव्या साईडला तिथे उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करून झाल्यानंतर ते दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे. तर बघा, तुमची जी काही इच्छा आहे ती त्या दिव्याला सांगायची आहे, जेणेकरून तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी येईल. घरात बघा लक्ष्मी अस्थिर राहील यासाठी प्रार्थना करायची आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर जर हा दिवा लावला ना तर कुठलेही शत्रू, नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करणार नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री गुरुदेव दत्त.